पहिल्यांदा बसलेला एक्सपिरियन्स चैतन्याचा आणि एकदम टरकलेली आहे. हाय हॅलो, मी स्नेहा देशपांडे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे एक क्रिसमस इव्हेंटला आम्ही जाणार आहोत. इथे एका मोठ्या हॉटेलमध्ये एक क्रिसमस इव्हेंट आहे. तिकडे आज आम्ही दोघी जाणार आहोत. आणि आपण काय म्हणतो श्रीजा? चला तर मग जाऊया. तर या इव्हेंटचं तिकीट आहे काहीतरी $40 पर पर्सन आणि VIP-चं अजून जास्त आहे. तर VIP-चं मला एवढी आयडिया नाही आहे, पण त्याच्यामध्ये बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं रिअल आईस स्केटिंग आहे, सॅन्टा फोटोज आणि अजून बरंच काही. या हॉटेलमध्येच सगळं काही त्या लोकांनी प्लॅन केलेलं इव्हेंट आहे. तर हे सगळे त्यांचे शॉप्स आहेत. काय आहे श्रीजा? श्रीजा वेट, श्रीजा वेट. इथे मोठी अशी क्रिसमस ट्री आहे आणि त्याच्यानंतर इथे पुढे काही कॅरेक्टर्स उभे आहेत, ज्यांच्याबरोबर तुम्ही फोटो क्लिक करू शकता. तर छोटीशीच क्यू आहे, तर पटकन जाऊन आधी श्रीजाचे फोटोज क्लिक करते. इथे म्युझिक सिंक असे क्रिसमस लाईट्स होते. तर कॅमेरा किती जस्टिस करते मला माहिती नाही, पण असे प्रत्यक्षात बघायला तर खूप मस्त वाटत होतं आणि एकदमच अशी वेगळी वाईब होती. कसं आहे श्रीजा? हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? ते काहीतरी असेल वेलकम. आणि इथे श्रीजा आणि तिचे फ्रेंड्स लेटर विथ सॅन्टा या सेक्शनमध्ये बसून आता लेटर लिहिणार आहेत. ही ॲक्टिव्हिटी एकदमच फेवरेट असते मुलांची. त्यांचे विशेस जे काय आहेत ते लिहितात फॉर क्रिसमस. आणि मग तुम्ही तुमचा जर खरा ॲड्रेस टाकला त्यावर तर लेटरही तुम्हाला खरोखर येतं. तर लास्ट इयर आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला वाटलं की असंच काहीतरी ते सांगतायत की तुम्ही ॲड्रेस लिहा, पण खरोखर जेव्हा लेटर आलं तेव्हा श्रीजा वॉज व्हेरी हॅपी. स्वच्छ करतात का? आता आम्ही करायला जाणार आहोत आईस ट्यूबिंग. तर हे रिअल आईस यूज केलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही हे ट्यूब्स घेऊन स्वतः वर जायचं आणि या ट्रॅक्सवरून स्लाइड करत खाली यायचं. आता आम्ही जिथे आलो आहोत तिकडे आहे एक राईड जी फक्त अडल्टसाठी आहे आणि हे ऑब्झर्वेशन व्हील आहे. तर मला आधी वाटलं की फेरीज व्हील सारखं ते फास्ट फास्ट फिरणार, पण नंतर मला कळलं की ऑब्झर्वेशन व्हील आहे म्हणून ते स्लो स्लो फिरणार आहे.
पहिल्यांदा बसलेला एक्सपिरियन्स चैतन्याचा आणि एकदम टरकलेली आहे. फोन पडेल ना तुझा? नाही पडणार का फोन श्रीजा. Oh, you're so scared. Wow, मस्त वाटतंय. हे जे तुम्हाला व्हिडिओ दिसतात ते आम्ही ऑब्झर्वेशन व्हीलवरून काढण्याचा प्रयत्न केला सो दॅट तुम्हाला थोडासा एरियल व्ह्यू मिळेल पूर्ण या इव्हेंटचा. या राईडमध्ये मला मजा आली. सँटा स्ले राईड असं या राईडचं नाव होतं. आम्हाला परत बसायचं होतं पण गर्दी एवढी होती आणि मुलांना पण त्यांचे राईड्स करायचे होते आणि ही एकच अशी राईड होती जी अडल्टवाली होती पण खूप छान होती. नाव वी आर वेटिंग फॉर अ ट्रेन राईड. ही आमची लास्ट राईड आहे. तर ह्या ट्रेन राईडमध्ये बसून तुम्हाला पूर्ण इव्हेंटचा एक्सपिरियन्स मिळतो प्लस त्यांचे जे काही एक्स्ट्रा राईड्स त्यांनी अजून लावलेले आहेत ते पूर्ण इव्हेंटमध्ये ते तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला खूप चालायचं नसेल तर. पण आमचा या राईडमध्ये खूप वेळ गेला कारण की खूप जास्त गर्दी होती. तुम्ही बघू शकता एवढी मोठी क्यू होती पण लास्ट राईड होती म्हणून आम्ही करून टाकली. तर ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता या इव्हेंटमध्ये. म्हणजे हे इव्हेंट वर्थ आहे एकदा तरी येण्यासाठी. बरंच काही होतं बघायला करायला आणि मेन म्हणजे मुलांना खूप जास्त मजा आली या इव्हेंटमध्ये. असा होता आजचा हा क्रिसमसचा इव्हेंट. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. Drive? Yeah.